पुढच्या बातमीकडे वळूया। हायकमांड हा शब्द महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आता पुन्हा चर्चेत येऊ लागलाय। एकेकाळी व्यक्ती केंद्रित व्यवस्थेसाठी वापरला जाणारा हा शब्द मात्र अलीकडच्या काही दिवसात या शब्दाला चांगलीच प्रतिष्ठा आली आहे। शिवाय आपलं हायकमांड दुसऱ्याच्या हायकमांडपेक्षा किती भारी आहे हे सांगण्याची देखील स्पर्धा सुरू झाली आहे। बघूया याबाबतचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। आपलं ऑफिस आपल्या घरापासून जवळ असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। आपल्याला जेव्हा जेव्हा बॉसची गरज पडेल तेव्हा लगेच त्याच्यापर्यंत पोहोचता यावं असंही प्रत्येकाला वाटत असतं। याबाबत सर्वसामान्यांच्या ज्या भावना असतात त्याच भावना राजकारण्यांच्याही असल्याचं वारंवार दिसून आलंय। सामान्यांच्या भाषेत मुख्य कार्यालयाला मेन ऑफिस किंवा हेड ऑफिस असं म्हणतात, तर राजकारणी या ठिकाणाला हाय कमांड म्हणतात। सैन्यात हायकमांड हे ठिकाण असतं, तर राजकारणात हायकमांड ही व्यक्ती असते। आपलं हायकमांड आपल्यापासून किती जवळ आहे याची टिमकी वाजवण्यात नेत्यांचा हात आणि तोंडही कुणीच धरू शकत नाही। पूर्वी शिवसेनेचा हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे, तो ठाकरे साहेब मुंबईत, बाळासाहेब मुंबईत, तर शिंदे गटाचा हायकमांड अमित शहा आहे किंवा मोदी जे असतील, नड्डाजी, हे शिंदे गटाचा हायकमांड आहे। आपण सातत्यानं हायकमांडच्या संपर्कात असावं असं नेत्यांना वाटतं, मात्र आपल्या मित्रांच्या बाबतीत भावना वेगळ्या असतात। मित्राला हायकमांडकडे जाताना पाहिलं की त्यांची जणू दया येते। आपलं हायकमांड जबरदस्त असल्याची भावना इतकी प्रबळ असते की आपल्याप्रमाणेच आपल्या मित्रांचा कारभारही आपल्याच हायकमांडमधून चालावा असं अनेकांचं स्वप्न असतं। त्यासाठी ते मित्रांना अधूनमधून तशी ऑफरही देत असतात। काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये ही आम्ही त्यांची सोय पाहतोय। प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तर दिल्लीत जावं त्यांना लागतं। जसं भारतीय जनता पक्ष आहे, शिंदे गट आहे, अजित पवार गट आहे, त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे। मित्राचा हायकमांड दिल्लीत असेल तर ती मित्राची गैरसोय, मित्राचा त्रास वगैरे वगैरे, आणि विरोधकांचं हायकमांड दिल्लीत असेल तर मात्र ती गुलामी, लाळघोटेपणा, गळ्यातला पट्टा, बहुत नाइंसाफी है। त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो। असे आजार अनेकांना होत असतात। अमित शहाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात, पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे। एकेकाळी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवर टीका करणारे तमाम पक्ष आता आपल्या हायकमांड संस्कृतीविषयी मात्र अभिमानानं बोलताना दिसतात। तुमचं हायकमांड विरुद्ध आमचं हायकमांड असा हा खेळ गेल्या काही दिवसात चांगलाच रंगलाय। हायकमांडच्या आपण किती जवळचे आहोत यापेक्षाही हायकमांड आपल्या किती जवळ आहे याचंच सगळ्यांना कौतुक असल्याचं दिसतंय। प्रत्यक्षात हायकमांड जवळ असल्याचा कोणाला फायदा होतो आणि ते दूर असल्याचा कोणाला फायदा होतो ते लवकरच कळेल। नाशिकहून किरण ताजणेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।